सुचिता वाघमारे पण आपल्याला अगदी चांगलेपणाने समजण्यासाठी असं भाषांतर करत आहे. आम्ही सर्वजण मिळून त्या दोघांना आमंत्रण करूया, स्वागत करूया आजच्या दिवसासाठी. Now over to Manivannan. I praise God who has helped us even in this day to come together in His presence to study at the feet of our Lord Jesus Christ. मी देवाचे आभार मानतो ज्यांनी आजच्या ह्या दिवशी देखील आपल्याला त्याच्या चरणाजवळ येऊन त्याचे वचन शिकण्याकरता ही संधी दिल्याबद्दल. We are studying the applicability of the promises of the Bible, especially the promises in the Old Testament. आपण जे पवित्र शास्त्रात दिलेले जे अभिवचन आहे ते आपल्या जीवनात आपण कसे काय लागू करू शकतो आणि विशेषतः जे जुन्या करारामध्ये असणारे जे अभिवचन आहेत त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. And we saw that some of the promises were personalized promises. आणि आपण पाहिलेलं आहे की काही जी अभिवचन आहेत ते वैयक्तिक आहेत. And some are national or tribal promises. आणि काही जे अभिवचन आहेत ते देशासाठी राष्ट्रीय लोकांसाठी आहे किंवा वंशासाठी आहे. And some are very particular to a particular dispensation, which is called as dispensational promise. आणि काही जे अभिवचन आहे ते कालखंडानुसार असणारे अभिवचन आहे, ते काही काळापुरते असणारे अभिवचन आहे. And we also saw that there are specific promises which are very much related to Messiah, which is called as messianic promises. आणि आपण हे देखील पाहिले की असे पण काही अभिवचन आहेत ते फक्त येशू ख्रिस्ताकरिता किंवा मसीहाविषयी असणारे अभिवचन आहेत. And we also saw some of the promises are situational, and that is limited to a particular situation at a particular time. आणि आपण हे देखील पाहिले की काही अभिवचन जे आहेत ते एका परिस्थितीनुसार त्या परिस्थितीकरता किंवा त्या वेळेकरता दिलेले अभिवचन आहेत. This took us to a question to see the meaning for the verse 20 of the 2 Corinthians chapter 1. आणि ह्याच्यामुळे आपल्या समोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ते आपण पाहिलेलं आहे की पहिले करीन त्याचा पहिला अध्याय आणि त्याचे 21 वचनामध्ये. For all the promises of God in him are yes, and in him amen, to the glory of God through us. And chapter is 1 and 20. Second Corinthians chapter 1 and verse 20. दुसरे करीन पहिला अध्याय आणि 21 वचन. 20 वचन. देवाची वचने कितीही असो त्याच्या ठायी होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. So it says all the promises are yes, yeah, yes and amen in Christ. या इथं म्हटलेलं आहे की जे सर्व अभिवचन आहेत ते येशू ख्रिस्तामध्ये होय आणि आमेन असे आहेत. It is not all the promises, but it says all the promises in Christ is yes and amen. इथे असं म्हटलेलं नाही की सर्व अभिवचने, परंतु येशू ख्रिस्तामध्ये असणारे जे अभिवचन आहेत त्याच्याकरिता होय आणि आमेन असे म्हटलेले आहे. And we were told that all the redemptive blessings which are in Christ, which is those promises are applicable for everyone, everywhere, and all the time. आणि आपण हे पाहिलेलं आहे की आपल्याला जे तारणाद्वारे मिळालेले जे अभिवचन आहे ते येशू ख्रिस्तामध्ये सर्व विश्वासणाऱ्यांकरिता कुठेही आणि कधीही ते लागू होऊ शकतात. Let us now try to see some of the redemptive blessings. आणि आता काही आपण जे तारणाविषयी असणारे जे अभिवचन आहे किंवा सुटकेबद्दल असणारे अभिवचन आहेत त्याबद्दल आपण पाहूया. Redemptive blessings or redemptive promises. जे तारणामध्ये असणारे जे अभिवचन आहेत किंवा आशीर्वाद आहेत त्याबद्दल आपण पाहूया. Number one is the promise of the eternal life.
पहिलं जे अभिवचन आहे ते सार्वकालिक जीवनाकरिता असलेलं अभिवचन आहे It is a promise of the eternal life. आणि सार्वकालिक जीवनाकरिता असणारं हे अभिवचन आहे. Shall we turn our attention to the epistle of Paul to Titus, chapter 1, verses 1 to 3. Titus, chapter 1, verses 1 to 3. आणि पाऊलाचे तीताला लिहिलेले जे पत्र आहे त्याच्याकडे आपण जाऊया. त्याचा पहिला अध्याय आणि 1 ते 3 वचन आपण पाहू. Paul, a bondservant of God and an apostle of Jesus Christ, according to the faith of God's elect and the acknowledgement of the truth which accords with godliness, in hope of eternal life, which God, who cannot lie, promised before the time began. पहिलं आणि दुसरं वचन. First, विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीतयास, जे युगानुयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञ देवाचे युगाच्या काळापूर्वी देव केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविलेल्या घोषणेत यथाकाळी त्यांनी प्रगट केले. let us read the third verse also. But has in due time manifested his word through preaching, which was committed to me according to the commandment of our God, our Savior, of God, our Savior. तिसरं वचन. त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित देवाचा दास पाऊल याच्याकडून. See, in the second verse, it's in hope of eternal life, which God, who cannot lie, promised before time began. आणि इथं दुसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जे तारणाच्या देवाच्या आज्ञेने मला सोपविण्यात आलेले अशा प्रकारे लिहिलेलं आहे. The primary redemptive blessing is the blessing of eternal life. आणि सर्वात जे प्रथम जे आपल्याला तारणामध्ये असणारे जे अभिवचन आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन. It is not a promise, but it is the promise, that is the promise of the eternal life. It is not. It is not a promise, it is not one promise, but it is the promise, आणि इथं that is the eternal life. एक असं अभिवचन असं नाही, परंतु असं अभिवचन आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवनाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. And here we read that in hope of eternal life, which God, who cannot lie, promised before time began. Before time began. इथं म्हटलेलं आहे की ते युगाच्या काळापूर्वी देव केलेले आहे. And this is one promise from the beginning. That is, what is that promise? That is the promise of eternal life. आणि हे एक असं अभिवचन आहे ते सुरुवातीपासून किंवा युगाच्या काळापूर्वी आपल्या करता दिलेलं आहे. ते कोणतं अभिवचन आहे म्हटलं तर सार्वकालिक जीवन. This promise God has been making even from when the time began, from the time began. आणि हे अभिवचन देवाने युगाचं सुरुवातीपासून त्यांनी त्याच्या अगोदरपासून त्यांनी हे नेमलेले हे अभिवचन आहे. Let us come to 1 John chapter 5 and verse 13. 1 John chapter 5 and verse 13. पहिले योहान ह्याचा 5वा अध्याय आणि 13 वचन आपण पाहू. These things I have written to you who believe in the name of the Son of God, that you may know that you have eternal life and that you may continue to believe in the name of the Son of God. 13 वचन. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हास कळावे म्हणून मी हे तुम्हास लिहिले आहे. So why Apostle John is writing this epistle? आणि योहान जो प्रेषित योहान आहे हे पत्र तो का लिहित आहे? He says that I have written to you so that you can believe. मी ह्याकरिता लिहिले आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. Believe on what? Believe on the Son of God, name of the Son of God. तुम्ही कशावर विश्वास ठेवायला पाहिजे तर जे देवाचा पुत्र आहे त्याच्या नावावर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. And for what that is that you may know that you have eternal life.
आणि ते काय म्हटलं म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे की तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. The entire purpose, the sum and substance is the eternal life. आणि सर्वात मुख्य जो उद्देश आहे सर्व दृष्टीने जर पाहिलं तर सार्वकालिक जीवन हे आहे. Now, the promise of eternal life leads us to another development of present enjoyment, that is the promise of salvation through Christ. आणि हे सार्वकालिक जीवनामुळे आता सध्याच्या काळात आपल्याला असणारा जो आनंद आहे किंवा जे अभिवचन आहे ते आपल्याला तारणाचे अभिवचन असे दिसून येते. See, the promise of the eternal life leads us to another important promise, which is called as a present enjoyment, that is the promise of the salvation through Christ. आणि सार्वकालिक जीवनाचे जे अभिवचन आहे ते आपल्याला तारणाच्या अभिवचनामध्ये घेऊन येते आणि ते सध्या आपण येशू ख्रिस्तामध्ये आता आपण अनुभव करत आहे. This takes us to the promise of salvation. ते आपल्याला तारणाच्या अभिवचनामध्ये घेऊन येते. And that is the present enjoyment. आणि ते सध्याच्या काळामध्ये असणारा आपल्याला आनंद आहे. So let us read Hebrews chapter 11 and verse 13. Hebrews chapter 11 and verse 13. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय 13 वचन. These all died in faith, not having received the promises, but having seen them afar off, were assured of them, embraced them, and confessed that they were strangers and pilgrims on the earth. 13 वचन. हे सर्वजण विश्वासात टिकून मेले, त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले. Say here we see this chapter is called the faith chapter. हे जो अध्याय आहे तो विश्वासाचा अध्याय म्हणून आपण ओळखतो. Here we see the difference between the promise of the eternal life and the other blessings. या ठिकाणी आपण पाहतो की जे सार्वकालिक जीवनाचं अभिवचन आहे त्याच्याबरोबर असणारे दुसरे आशीर्वाद. He says, not having received the promises. That's what we read in the 13th verse. आणि इथं म्हटलेलं आहे वचनानुसार त्यांना फलप्राप्ती झाली नव्हती 13 वचनामध्ये. And these all died without receiving these promises. आणि हे सर्व लोक विश्वासामध्ये मरण पावलेले आहेत. हे सर्व त्यांना ह्या वचनानुसार त्यांना फलप्राप्ती झाली नव्हती. How do you say that? Did not Abraham beget Isaac before death? आणि हे आपण असं कसं म्हणू शकतो कारण अब्राहमाला इसाहाकाचा जो आशीर्वाद आहे तो मिळाला नव्हता का त्याच्या मरणापूर्वी? And did not Sarah have her son Isaac on her lap before the death? आणि साराला तिच्या मरणापूर्वी तिच्या मांडीवरती इसाहाक मिळाला नव्हता का? Then how does the Bible say that not having received the promises? What is the meaning of the promises? मग ह्या पवित्र शास्त्रामध्ये असं का म्हटलेलं आहे की त्यांना वचनाची जी फलप्राप्ती आहे ती मिळाली नाही त्यांच्या मरणा अगोदर? That promise was reserved for us who are in the last days. आणि हे जे अभिवचन आहे ते आपण जे शेवटच्या काळामध्ये राहत आहोत त्या आपणाकरता राखून ठेवलेलं अभिवचन आहे. That is the promise of salvation and the promise of eternal life. आणि हे अभिवचन सार्वकालिक जीवनाचे आणि तारणाचे अभिवचन आहे. Let us read the 39th and 40th verse of the same chapter. आणि त्याच अध्यायाचे 39 आणि 40 वचन आपण वाचू. Hebrews chapter 11, 39 and 40. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 39 आणि 40 वचन. And all these, having obtained a good testimony through faith, did not receive their promise. They did not receive their promise. God having provided something better for us, that they should not be made perfect apart from us. 39 वचन. ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्षी दिली असताही
त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही. त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते. Who are all these? आणि हे सर्व कोण आहे? Moses, David, Gideon, Jacob, Samson, and so on. मोशे, योसेफ, गिदोन, शमशोन आणि इतर सर्व लोक. So it says they received, it says they obtained a good testimony through faith, but they did not receive the promise. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांच्याविषयी चांगली साक्ष दिलेली आहे, परंतु त्यांना अभिवचन मिळालेले नाही. Though they have obtained a good testimony through their faith, they were not able to receive the promise. जरी त्यांनी विश्वासाद्वारे चांगली साक्ष मिळवली होती तरी देखील त्यांना अभिवचन मिळाले नाही. They were all the champions of faith, but they were not able to receive this promise. But we, by the grace of God, are able to receive and enjoy the promise of salvation. आणि हे सर्व विश्वासाचे चांगले योद्धे होते, परंतु त्यांना हे जे अभिवचन आहे तारणाचे ते अभिवचन त्यांना मिळाले नाही, परंतु आपल्याला हे अभिवचन मिळालेले आहे. In the 40th verse, it says, God having provided something better for us. It says, God has provided something better for us. What is that better? That is the eternal life. आणि इथं म्हटलेलं आहे देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वेच नेमले होते. अधिक चांगले इथं म्हटलेलं आहे ते काय आहे म्हटलं तर ते अभिवचनाचे किंवा तारणाचे अभिवचन. The central theme is that we have received, whereas they have not received. आणि इथे आपल्याला मुख्य काय बघायला मिळत आहे की त्यांनी हे मिळवलेलं नाही, परंतु आपल्याला हे मिळालेलं आहे. So we saw the promise of eternal life and promise of salvation. Now we'll go to the promise of righteousness. आपण सार्वकालिक That is another redemptive promise for us. आणि तारणामध्ये असणारे जे आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये आपण सार्वकालिक जीवनाचे अभिवचन पाहिलेले आहे आणि तारणाचे अभिवचन आहे ते पाहिलं. तिसऱ्या अभिवचनाकडे आपण जाऊ, नीतिमत्वाचे अभिवचन. The promise of righteousness. नीतिमत्वाचे अभिवचन. Righteousness without work. आणि जे कर्माद्वारे असणारे नीतिमत्व, कर्माद्वारे नसलेले That's what we read नीतिमत्व. in Romans chapter 4 and verse 3. आणि रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 3रं वचन. For what does the scripture say? Abraham believed God and it was accounted to him for the righteousness. 3रं वचन, कारण शास्त्र काय सांगते, अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. It was accounted for him as righteousness. What is that? He believed God. He didn't know anything else. He believed God. आणि कुठल्या गोष्टीमुळे त्याला नीतिमत्व गणण्यात आले तर ते त्याचा विश्वास आहे. त्यांनी फक्त देवावर विश्वास ठेवला, त्यांनी दुसरं काही केलं नाही. And from the 6th verse we are reading, just as David also describes the blessedness of the man to whom God imputes righteousness apart from works. God imputes righteousness apart from works. Blessed are those whose lawless deeds are forgiven and whose sins are covered. Blessed is the man to whom the Lord shall not impute sin. आणि 6 वचन आपण वाचूया. ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मा वाचून नीतिमत्व गणतो, इथं म्हटलेलं आहे कर्मा वाचून नीतिमत्व गणतो म्हणून, त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो. ते असे ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापावर पांघरून घातले आहे ते धन्य. ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही तो धन्य. Here he says the righteousness is not from works. It says the righteousness apart from works. या ठिकाणी तो जे नीतिमत्व आहे ते कर्माद्वारे असं म्हणत नाही, तर कर्मा वाचून असणारे नीतिमत्व म्हणून तो सांगत आहे. Let us read the 13th verse also. 13 वचन आपण वाचूया. For the promise that he would be the heir of the world was not to Abraham or to his seed through the law, but through the righteousness of faith. 13 वचन,
कारण तू जगाचा वारीस होशील हे अभिवचन अब्राहमाला किंवा त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासामुळे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या द्वारे होते. It is the promise of righteousness. आणि इथे जे नीतिमत्वाचे जे अभिवचन आहे त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. We will read the 14th verse also. For if those who are of the law are theirs, faith is made void and the promise made of no effect. 14 वचन, कारण जे नियमशास्त्राचे आहेत ते जर वारीस होतात तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे. आपण जे तारणामध्ये असणारे आशीर्वाद किंवा येशू ख्रिस्ताने जे आपल्याला मुक्ती दिलेली आहे त्या मुक्तीमध्ये किंवा तारणामध्ये असणारे जे आशीर्वाद आहे त्याच्याबद्दल पाहत आहोत. पहिला जो मुद्दा आपण पाहिलेला आहे की आपल्याला देवाने सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिलेले आहे आणि दुसरं जे आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे तारणाचे अभिवचन आणि तिसरं जे आहे ते नीतिमत्वाचे अभिवचन. त्याबद्दल आपण आता पाहत आहोत. See, this does not speak about all the material blessings of Abraham. आणि हे सर्व जे अभिवचन आहे ते जे ऐहिक जे अभिवचन आहे त्याच्याबद्दल सांगत नाही. Yes, they were there, but they were like side stations or they were stations on the way. But the ultimate station is different. That is the promise of righteousness because of faith, not apart from the works. आणि हे सर्व ऐहिक जे आशीर्वाद आहे ते पण होते, परंतु ते मुख्य आशीर्वाद असं आपल्याला सांगता येत नाही. जे महत्वाचा जो आशीर्वाद आहे किंवा अभिवचन आहे ते म्हणजे नीतिमत्वाचं अभिवचन आणि हे नीतिमत्व आहे ते कर्माद्वारे नाही तर ते कर्मा वाचून असणारे अभिवचन आहे. And another redemptive promise is the promise of rest in Christ. आणि जे पुढचं जे अभिवचन आहे म्हणजे आपल्याला ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेलं आहे ते म्हणजे ख्रिस्तातील विसाव्याचे अभिवचन. The promise of rest in Christ, that's what we read in Hebrews chapter 4 and verse 1. आणि येशू ख्रिस्तामध्ये असणारे विश्वासाचे अभिवचन इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन आपण पाहू. Therefore, since a promise remains of entering his rest, let us fear lest any of you seem to have come short of it. पहिलं वचन आपण वाचू. म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. It speaks about the rest, the promise of rest, the promise concerning rest in Christ. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्तामध्ये असणारा जो विसावा आहे त्याबद्दल लिहिलेले अभिवचन आहे. What is that rest? आणि हा विसावा म्हणजे काय? Number one is that rest is from the bondage, burden, work, etc. from the law. आणि हे जे विसावा आहे ते म्हटलं तर जे आपल्यामध्ये बंधन आहे किंवा जे बंधनातून येशू ख्रिस्ताने आपल्याला सुटका दिलेली आहे आणि आपल्याला विसावा दिलेला आहे. So let us turn our attention to a very familiar passage, that is Matthew chapter 11 and verse 29. आणि आपल्याला माहिती असणारे जे मत्तई कृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 29 वचन आपण पाहू. Here it says, take my yoke upon you and learn from me, for I am gentle and lowly in heart, and you will find rest for your souls. आणि इथं म्हटलेलं आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. 28 वचनामध्ये आहे. And he says, for my yoke is easy and my burden is light.
आणि तो म्हणत आहे माझे जे हलके आहे आणि ते तुम्हाला मनात ते सोयीचे आहे. In other words, he says the burden and my yoke is lighter than the burden which the yoke of Moses has laid upon you. आणि दुसऱ्या शब्दामध्ये तो म्हणत आहे की माझे जे आहे ते अजून हलके आहे, जे मोशेच्या नियमशास्त्रामध्ये असणारे जे आहे त्याच्यापेक्षा ते हलके आहे. That's why in the 28th verse, come to me, all you who labor and are heavy laden, and I will give you rest. In other words, the yoke of the Moses is heavy, but you come to me, I will give you rest. आणि दुसऱ्या 28 वचनामध्ये आपण पाहतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि हे कसे आहे तर ते सोयीचे आणि हलके आहे. And he says, this speaks about the present rest that is from the burden of the law, and the future rest is the eternal rest in the heavenly abode forever. आणि हे आता सध्याच्या काळामध्ये असणारे जे अभिवचन आहे त्याच्याबद्दल आहे, ते म्हणजे तारणाचं अभिवचन, आणि पुढेच्या काळामध्ये असणारे जे अभिवचन आहे ते म्हणजे आम्ही स्वर्गामध्ये त्याच्या बरोबर असू. And this which ends here in chapter 11 also continues in chapter 12 and explains us about the rest in Christ. आणि ह्याच संदर्भाशी निगडित पुढचा अध्याय जो आहे 12वा अध्याय आपण त्या ठिकाणी पाहतो की जे शब्बातामध्ये असणारे जे आपल्याला विसावा आहे त्याच्याबद्दल आपल्याला बघायला मिळते. Say a Christian life from the beginning to the end, all through, it is full of promises of eternal life. जे ख्रिस्ती जीवन आहे ते सुरुवातीपासून तर जे सार्वकालिक जीवन आहे तोपर्यंत ते सर्व अभिवचनाने भरलेलं जीवन आहे. Say, come with us to, yes, in Matthew chapter 11 and 29, Jesus said about the law. आणि मत्ते ह्याचा 11वा अध्याय आणि 29 Jesus spoke about the law. येशू ख्रिस्ताने या ठिकाणी जे नियमशास्त्र आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. The following verses give a right explanation for that. आणि जे पुढचे वचन आहे ते त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर स्पष्टीकरण देते. Say, come with me to chapter 12 verse 7 and 8. आणि 12 अध्याय आणि वचन 7 आणि 8 आपण पाहू. But if you had known what this means, I desire mercy and not sacrifice, you would not have condemned the guiltless. For the Son of Man is the Lord even of the Sabbath. 7 आणि 8 वचन, मला दया पाहिजे, यज्ञ नको, ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता, कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. See, Jesus now here was talking about rest. येशू ख्रिस्त या ठिकाणी विसाव्याबद्दल बोलत आहे. But the people were talking about Sabbath. परंतु लोक आहेत ते शब्बाताविषयी सांगत आहेत. They were talking about the rest in the Sabbath, but Jesus Christ was talking about the rest he gives. The rest he gives from the burden of the law. ते लोक शब्बातामध्ये असणाऱ्या विसाव्याबद्दल बोलत होते, परंतु येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये असणारा जो विसावा आहे त्याबद्दल तो सांगत आहे. That's why finally he told in the 8th verse, for the Son of Man is the Lord even of the Sabbath. He claimed that I am the Lord over the Sabbath. आणि म्हणून 8व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. तो म्हणत आहे की मी शब्बाताचा धनी आहे. And just now Jesus told the people to come to him from the bondage of the Mosaic law to take rest. He says, I will give my rest. आता अगोदरच येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मी तुम्हाला विसावा देईन. कुठल्या गोष्टीपासून विसावा देईन तर मोशेचे जे नियमशास्त्र आहे त्याच्यापासून विसावा देईन, आणि माझ्यामध्ये जो असणार आहे तो विसावा तुम्हाला मी देतो. And this is what is spoken in Hebrews chapter 4 and verse 1, that is the rest from the law. आणि तेच आपल्याला इब्री लोकासपत्र 4था अध्याय 1ल्या वचनामध्ये बघायला मिळतं. ते म्हणजे नियमशास्त्रामध्ये
असणाऱ्या गोष्टीपासून आपल्याला विसावा. So through Jesus, in Christ, we have two kinds of rest. That is, one rest from the bondage of the law, that is the present rest, and the future rest is the rest in the heavenly abode forever and ever. आणि या ठिकाणी दोन विसाव्याबद्दल आपल्याला बघायला मिळतं. पहिला म्हणजे जे नियमशास्त्रामध्ये असणारं जे बंधन आहे त्यापासून आपल्याला आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला विसावा आहे, आणि पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण स्वर्गामध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करू तिथे देखील आपल्याला विसावा असणार आहे. This takes us to the next promise of the redemption. आणि ह्याच्यानंतर आपल्याला पुढचं जे अभिवचन आहे त्याच्याकडे आपण जातो, That is the promise of the Holy Spirit. आणि ते म्हणजे पवित्र आत्म्याचे अभिवचन. That's what we read in Acts chapter 1 and verse 4. आणि प्रेषितांचे कृत्य ह्याचा पहिला अध्याय 4थं वचन आपण पाहतो. And being assembled together with them, he commanded them not to depart from Jerusalem, but to wait for the promise of the Father, which he said, "You have heard from me." 4थं वचन, तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. Here it speaks about the promise of the Holy Spirit, which Ani- the Father has told. Here in some of the translations, the P for promise is in capital letter. आणि या ठिकाणी जे पित्याने देऊ केलेले देणगीविषयी असं म्हटलेलं आहे, आणि जे इंग्रजी भाषांतरामध्ये आपण पाहतो ते प्रॉमिस म्हणून शब्द आहे, त्याच्यात जो पी आहे तो मोठ्या अक्षरात लिहिलेला आहे. And what is that? That is what we read in the 5th verse. For John truly baptized with water, but you shall be baptized with the Holy Spirit not many days from now. आणि 5वं वचन आपण पाहतो, कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, परंतु तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. The promise of the Father is nothing but the promise of the Holy Spirit. पित्याने दिलेले अभिवचन दुसरे कुठले नाही तर पवित्र आत्म्याचे अभिवचन आहे. And Peter uses the same when he was speaking to the big gathering in the 2nd chapter, verse 39. आणि पेत्र देखील याच अभिवचनाचा उल्लेख तो करत आहे ज्यावेळेस तो मोठ्या जमावासमोर तो उभा आहे, ते आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये बघायला मिळते. For the promise is to you and to your children and all who are afar off, as many as the Lord our God will call. वर्स ना 39. 39 वचन, कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे. In the 38th verse, he says that repent and let every one of you be baptized in the name of Jesus Christ for the remission of sins, and you shall receive the gift of the Holy Spirit. And then he says, for the promise is to you and your children. ही 38 वचनामध्ये तो म्हणत आहे की पेत्राने काय सांगितलेलं आहे की पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आणि हे वचन तुम्हाला दिलेले आहे. This is not situational or it is not time bound. It says this all the promise of the redemption in Christ is universally. Here it says for all and for your children and so on. आणि हे परिस्थितीनुसार असणारे अभिवचन किंवा एका काळाकरिता असणारे अभिवचन नाही, तर तिथं सांगितलेलं आहे हे सर्वांकरता आहे, जे येशू ख्रिस्ताने आपल्याला खंडणी भरून दिलेली मुक्ती आहे त्याच्यामध्ये असणारं हे अभिवचन सर्वांकरिता आहे, तुमच्याकरता, तुमच्या मुलाबाळांकरता असणारे अभिवचन आहे. Peter makes it very clear, for the promise is to you and to your children and to all who are afar off, as many as the Lord our God will call. आणि पेत्र या ठिकाणी अगदी स्पष्टपणे सांगत आहे, कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलविल तितक्यांना दिले आहे. He says it is for you तो म्हणत आहे हे तुमच्याकरता आहे and it is for your children तुमच्या मुलाबाळांकरता आहे
And to all who are afar off, who are spread all over, who are still far away. आणि जे सर्व लोक इकडे तिकडे पांगलेले आहेत, जे लांब आहेत, त्या सर्व लोकांसाठी आहे. And he says, as many as, there is no limit, as many as. आणि इथं म्हटलेलं आहे जितक्यांना आणि तितक्यांना असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे जितके लोक येतील तितक्या सर्वांकरता. Other promises are confined to some situation, but here this is for all. It is an universal promise. आणि Redemptive promise. बाकीचे जे अभिवचन आहे ते परिस्थितीनुसार किंवा काळाकरता असणारे ते अभिवचन आहे, परंतु हे जे येशू ख्रिस्तामध्ये असणारे जे अभिवचन आहे ते नेहमी करता आपल्याला सर्वांकरता आहे. The next redemptive promise is that we will be the partakers of the divine nature. आणि पुढचं जे अभिवचन आहे ते दैवी स्वभावाचे वाटेकरी असल्याचे अभिवचन आहे. We, the ordinary human being, will be the partakers of the divine nature, or we will be like God, or we will be like our Lord Jesus Christ. आपण जे साधारण मनुष्य आहोत त्या आपल्याकरता हे अभिवचन असं आहे की आम्ही देवाचे जो स्वभाव आहे त्या दैवी स्वभावाचे आम्ही वाटेकरी होऊ. See, in 2 Peter chapter 1 and verse 4, we read this. दुसरे पेत्र पहिला अध्याय आणि चौथं वचन आपल्याला बघायला मिळते. 2 Peter chapter 1 and verse 4. दुसरे पेत्र पहिला अध्याय चौथं वचन. By which have been given to us exceedingly great and precious promises, that through these you may be partakers of the divine nature, having escaped the corruption that is in the world through the lust. चौथं वचन. त्यांच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. You and I have an exceedingly precious promise. We have exceedingly great and precious promises. तुम्हाला आणि मला जे मौल्यवान आणि अति महान असणारे अभिवचन आहे ते देण्यात आले आहे. What is that? ते कोणते आहे? We will be the partakers, or we are the partakers of the divine nature. आणि जो दैवी स्वभाव किंवा ईश्वरी स्वभाव आहे त्याचे आम्ही वाटेकरी असू किंवा आहोत. All of us will become like Jesus. आम्ही सर्वजण येशू ख्रिस्तासारखे होऊ. Making us like Jesus is the very purpose of God working in us. आपल्याला ख्रिस्तासारखे बनवणे हाच देवाचा आपल्याकरता असणारा उद्देश आहे. That's what we read in Romans chapter 8 and verse 28. All things will work together for good for those who love God. हेच आपल्याला रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 28 वचनामध्ये बघायला मिळते की सर्व गोष्टी विश्वासणाऱ्यांकरता मिळून कल्याणकारक होतील. What is that good? That is, all of us should be conformed to the very image of his son Lord Jesus Christ. आणि कुठली ती चांगली गोष्ट आहे म्हणजे आम्ही सर्वजण येशू ख्रिस्तासारखा आमचा स्वभाव होणं. And the next redemptive promise is security in Christ. आणि पुढचं जे आम्हाला ख्रिस्तामध्ये असणारे जे अभिवचन आहे ते म्हणजे ख्रिस्तामध्ये असणारे सुरक्षितेचे अभिवचन. Security in Christ. ख्रिस्तातील सुरक्षितेचे अभिवचन. That's what we read in John chapter 10 verses 27 to 29. आणि योहान याचा 10वा अध्याय 27 ते 29 वचने. My sheep hear my voice, and I know them, and they follow me, and I give them eternal life, and they shall never perish, neither shall anyone snatch them out of my hand. My Father who has given them to me is greater than all, and no one is able to snatch them out of my Father's hand. 27 ते 29 वचने. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. Here he says that I give them eternal life.
इथं जे म्हटलेलं आहे तर येशू म्हणत आहे की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो And he says they shall never perish. आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही. And again it says, no one can snatch. It says, neither shall anyone snatch them out of my hand. आणि त्यांना माझ्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही. We are in the safe hands of our Lord Jesus Christ, and no one will be able to snatch us out of his hand. आम्ही येशू ख्रिस्ताच्या सुरक्षित हातामध्ये आहोत आणि त्याच्या हातातून आम्हाला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. He says, never perish, neither shall anyone snatch. आणि तो म्हणत आहे की ते कधीही नाश पावणार नाही आणि कोणी त्यांना हिसकावून घेणार नाही. And again he says, no one is able to snatch them out of my Father's hand. आणि We are both in the hands of our Lord Jesus Christ as well as in the hands of his Father and our Heavenly Father, and no one can snatch us from them. आणि पुढे तो म्हणत आहे की पित्याच्या हातातून ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आपण दोघही येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आणि पित्याच्या सुरक्षित हातामध्ये आहोत आणि आम्हाला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. Say when no one will snatch you from my hand, Jesus Christ says, and he also says no one will snatch you from my Father's hand. No one can. There's no possibility. तो म्हणत आहे की कोणीही तुम्हाला माझ्या हातातून हिसकावून घेऊ शकत नाही आणि पित्याच्या हातातून देखील तुम्हाला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. कोणीही म्हणजे इथे शक्यताच नाही कोणी हिसकावून घेण्याची. This is concerning for all the believers who are in Christ. आणि हे अभिवचन जे आहे ते येशू ख्रिस्तामध्ये असणारे सर्व विश्वासणाऱ्यांकरता असलेले अभिवचन आहे. And the final redemptive promise or blessing is the blessing of resurrection. आणि शेवटचं जे अभिवचन आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पुनरुत्थानाच्या आशीर्वादाचे अभिवचन. The blessing of resurrection, that's what we read in Acts chapter 26. Acts chapter 26. प्रेषितांचे कृत्ये 26 अध्याय From verses 6 to 8. 6 ते 8 वचने. Acts chapter 26 verses 6 to 8. प्रेषितांचे कृत्ये 26 अध्याय 6 ते 8 वचने. Now Paul is answering for his allegations to in front of Agrippa. आणि पाऊल या ठिकाणी अग्रिप्पा पुढे त्याचे भाषण तो करत आहे. And he is telling in 6th verse, and now I stand and am judged for the hope of the promise made by God to our fathers. 6 वचन आपण वाचू. आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे. He says, for the hope of the promise made by God to our fathers. आणि या ठिकाणी तो म्हणत आहे की आमच्या पूर्वजांना जे वचन दिले आहे त्याची आशा धरल्याबद्दल. And the 7th verse, to this promise our 12 tribes earnestly serving God night and day hope to attain. For this hope's sake, King Agrippa, I am accused by the Jews. Why should it be thought incredible by you that God raises the dead? 7वं वचन आपण वाचू. ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे 12 वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहे. महाराज तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहुद्यांनी आरोप ठेवला आहे. देव मेलेल्यांना उठवतो हे तुम्हापैकी कित्येक कास अविश्वसनीय का वाटावे. See, he says this is a promise which was made to our fathers, and all the 12 tribes were waiting for this promise to be fulfilled. What is that promise? That is the promise of resurrection. God will raise the dead. आणि तो म्हणत आहे की ही जी आशा आहे ती माझ्या पूर्वजांना देण्यात आलेली आहे आणि जे 12 वंश आहे ते सर्वांना दिलेले आहे. ती कुठली आशा आहे म्हटलं तर देव जे मेलेले लोक आहेत त्यांना पुन्हा उठवणार. God raises the dead who die in Christ. देव ख्रिस्तामध्ये मरण पावलेल्या प्रत्येकांना तो उठवतो.
So we saw 8 promises, which starts from eternal life, and it also goes to our life of righteousness, and then our security, and finally it takes us to the blessing of the resurrection. It is a progressive factor of a Christian life, from the eternal life to the resurrection. आणि आपण जे 8 प्रकारचे जे अभिवचन आहेत त्याच्याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याची सुरुवात सार्वकालिक जीवनापासून होते. त्याच्यानंतर आपण पाहतो की क्रमाने नीतिमत्वाचे आणि त्यानंतर ख्रिस्तामध्ये असणारे सुरक्षिततेचे अभिवचन आणि शेवटी आपण पाहतो की पुनरुत्थानाचे जे आशीर्वादाचे अभिवचन आहे त्याच्या अशा प्रकारे ते क्रमाने ते एकामागे एक आपल्याला बघायला मिळतं. From eternal life to Sabbath, Sabbath to security, and security to the resurrection. आणि सार्वकालिक जीवनानंतर नीतिमत्व आणि त्याच्यानंतर सुरक्षितता आणि त्यानंतर जे आम्हाला पुनरुत्थानाचे अभिवचन आहेत त्याच्यापर्यंत. It is almost like a full colored rainbow. आणि हे एक मेघधनुष्य किंवा इंद्रधनुष्यमध्ये असणारे सर्व रंगासारखे हे अभिवचन आहे. When the Bible says the promise, it is the promise of the gospel. ज्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला अभिवचनाबद्दल सांगते ते अभिवचन म्हणजे शुभवर्तमानाचे अभिवचन. And when the Bible says the blessing, it is the blessing of salvation. ज्यावेळेस पवित्र शास्त्र अभिवचन असे सांगते तर ते आशीर्वादाचे अभिवचन आहे. And when the Bible says the hope, it is the hope of resurrection. ज्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला आशेबद्दल सांगते तर ते कुठली आशा आहे तर पुनरुत्थानाची आशा आहे. And these promises are applicable for all Christians. हे अभिवचन जे आहे ते सर्व ख्रिस्ती लोकांकरता लागू असणारे अभिवचन आहे. Other promises are personalized promises, that is national promise, situational promise, and etc. But these promises are applicable for all Christians. आणि बाकीचे जे अभिवचन आहेत ते वैयक्तिक अभिवचन आहे किंवा राष्ट्रीय अभिवचन आहे किंवा परिस्थितीनुसार असणारे अभिवचन आहे. परंतु हे जे अभिवचन आहे ते सर्व विश्वासणाऱ्यांकरता लागू असणारे अभिवचन आहे. So the failure to understand the difference between the Old Testament and the New Testament, and the failure to understand the difference between the redemptive blessings and other blessings, is the root cause for the invention of prosperity gospel. आणि जे जुना करार आणि नवीन करारात ह्याच्यामध्ये असणारा जो फरक आहे त्याच्या तो नाही समजला किंवा जे बाकीचे आशीर्वाद आहे आणि येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या जे खंडणी भरून दिलेला जो मुक्ती आहे त्याच्यामध्ये असणारे जे अभिवचन आहे ते जर आम्ही समजण्याकरता चुकलो तर ह्यामुळे आम्ही पाहतो की जे समृद्धीची जी सुवार्ता आहे भरभराटीची सुवार्ता आहे त्याला ते त्याच्याकडे ते घेऊन जाते. So we saw the difference between the Old Testament and the New Testament, and also the redemptive blessings and other blessings. If there is no proper understanding, that may lead us to another gospel, which is called the prosperity gospel. जर आम्ही जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये असणारा जो भेद आहे तो आम्ही समजला नाही किंवा जे इतर जे आशीर्वाद आहेत आणि येशू ख्रिस्तामध्ये असणारे जे तारणाचे आशीर्वाद आहे ते जर आम्ही समजून घेतले नाही तर आम्हाला ते दुसऱ्या एका सुवार्तेकडे घेऊन जाईल. ते म्हणजे भरभराटीचा किंवा समृद्धीचा जे उपदेश आहे त्याच्याकडे आम्हाला घेऊन जाईल. The prosperity gospel is also called as health and wealth gospel. जे समृद्धीचे जे शुभवर्तमान आहे त्याला आपण आरोग्य किंवा संपत्ती ह्याचे आशीर्वाद आपण सांगू शकतो. See, even in AD 55, in AD 55 itself, Paul warned about a new and a different gospel. आणि इसवी सन 50 मध्ये आपण पाहतो की त्या काळात देखील पौलाने ही अशी जी सुवार्ता आहे त्याच्याबद्दल त्याने इशारा केलेला आहे. It started in AD 55 itself, just after 20 or 25 years of resurrection of our Lord Jesus Christ. Another gospel crept into the church. क्षमा करा 55 इसवी सन मध्ये
आणि त्यावेळेसच ह्या जे सुवार्थ आहे त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे येशू ख्रिस्त त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर 20 वर्षानंतरच त्या सुमारास ही सुवार्तेला सुरुवात झालेली आहे. And Paul warned Corinthians, Galatians, and Ephesians about this different gospel. आणि पाऊलाने जे करिंथकरासची मंडळी आहे, इफिसकरास आणि कलसीकरासची जी मंडळी आहे त्यांना ह्याच्याबद्दल त्यांनी सूचना दिलेली आहे. Let us quickly turn to the scripture references to see how Paul was warning the Corinthians, Galatians, and Ephesians. आपण जे काही संदर्भ आहे पवित्र शास्त्रातले ते आपण पाहू. त्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की पाऊलाने कशा रीतीने त्यांना इशारा दिलेला आहे. इफिस आणि इफिस आणि कलसी मधल्या मंडळींना. 2 Corinthians chapter 11 verse 3 and 4. दुसरे करिंथकरास पत्रे 11वा अध्याय 4थं वचन. 2 Corinthians chapter 11 verse 3 and 4. But I fear lest somehow as the serpent deceived Eve by his craftiness, so your minds may be corrupted from the simplicity that is in Christ. For if he who comes preaches another Jesus whom we have not preached, or if you receive a different spirit which you have not received, or a different gospel which you have not received, you may well put up with it. 3रं आणि 4थं वचन आपण वाचू. तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकविले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता, तर ह्यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे. He says another gospel. या ठिकाणी तो दुसरी सुवार्ता म्हणून सांगत आहे. It's another gospel. वेगळी किंवा दुसरी सुवार्ता. And Galatians chapter 1 and verse 9. गलतीकरास पत्र 1ला अध्याय आणि 9व वचन. As we have said before, so now I say again, if anyone preaches any other gospel to you than what you have received, let him be accursed. Another gospel, any other gospel, any other gospel. 9 वचन. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. इथे निराळी सुवार्ता म्हणून सांगितलं आहे. We can even read from verse 6. In the 6th verse, he says different gospel. 6 वचन पण आपण पाहिले तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की अन्य सुवार्ता असं म्हटलेलं आहे. In the 7th verse, he says we want to pervert the gospel of Christ, perversion of the gospel, perverted gospel. या 7व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे, म्हणजे विपरीत अशी सुवार्ता. And in the 8th verse, he says any other gospel. 8व्या Any other वचनामध्ये gospel. 8व्या वचनामध्ये पण तो म्हणत आहे निराळी सुवार्ता. And it says, let him be cursed, let him be accursed. आणि तो म्हणत आहे की त्याला तो शापभ्रष्ट असो. That is repeated in verse 8 and verse 9. आणि 8व्या आणि 9व्या वचनामध्ये तो पुन्हा याचं उच्चारण करत आहे की तो शापभ्रष्ट असो. Paul is so vehemently opposing the another gospel. आणि पाऊल एकदम ठामपणे जी अन्य सुवार्ता आहे किंवा दुसरी सुवार्ता आहे त्याचा तो निषेध करत आहे. Come with me to Acts chapter 20 verses 29 and 30. प्रेषितांचे कृत्य 24 अध्याय आणि Acts chapter 20 verses 29 and 30. This is a farewell address of Paul to the church of Ephesus. प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय 29 आणि 30 वचन जे आहे ते त्या ठिकाणी पाऊल इफिसचे जे मंडळी आहे त्यांच्या बरोबर तो बोलत आहे. Here says he is forewarning the people about the another gospel. He says that, for I know this, that after my departure savage wolves will come in among you, not sparing the flock. Also from among yourselves men will rise up, speaking perverse things to draw away the disciples after themselves. आणि या ठिकाणी आपण पाहत आहे की तो अगोदरच
तिथं असणाऱ्या जे विश्वासणारे आहेत त्यांना तो सूचना करत आहे दुसऱ्या सुवार्तेबद्दल. इथं आपण पाहतो की 29 आणि 30 वचनामध्ये, मी गेल्यावर कळपाची दयामया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. तुम्हा पैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. He is forewarning the flock of Ephesians, and he is telling that the false preaching will not only come from outside, that will also from inside. आणि तो अगोदरच त्या लोकांना इशारा करत आहे. तो सांगत आहे की जी चुकीची सुवार्थ आहे किंवा जी विपरीत गोष्ट आहे ती मंडळीच्या बाहेरूनच येईल असे नाही, परंतु ते मंडळीच्या आतून देखील येण्याची शक्यता आहे. In Paul's time itself, the decline was so fast. आणि पौलाच्या वेळेसच आपण पाहत आहे की तीव्र गतीने ही गोष्ट घडत आहे. It was so fast. आणि फार वेगाने ही गोष्ट घडत होती. Now I'm going to give you some verses, and let us compare how fast it is. It is declining. आणि मी तुम्हाला आता काही वचने सांगतो आणि त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की किती वेगाने ही सुवार्ता पसरत होती म्हणून. In 1 Timothy chapter 1 and verse 6. पहिले तिमोथी पहिला अध्याय आणि 6वं वचन. पहिले तिमोथी 1 Timothy chapter 1 and verse 6. पहिले तिमोथी 1:6. Here it says, from which some have strayed. Some have strayed. इथे तो म्हणत आहे की 6 वचन, हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळाले आहेत. कित्येक लोक It असं says some have strayed. कित्येक लोक वळाले आहेत म्हणत आहे. Come to the 19th verse. 19 वचनामध्ये, having faith and good conscience, which some having rejected. Some having rejected. इथं म्हटलेलं आहे कित्येकांनी हा झुगारून दिलेला आहे. And come to the 15th verse of 5th chapter of 1 Timothy. 15th verse of 5th chapter of 1 Timothy. पहिला तिमोथीचा 5वा अध्याय आणि 15 वचनाकडे आपण येऊ. He says that for some have already turned aside after Satan. For some have already turned against. कित्येक बहुकून सैतानामागे जाऊन चुकले आहेत. कित्येक लोक सैतानामागे जाऊन चुकले आहेत. And in the 6th chapter verses 10 we read, 6th chapter verse 10, for the love of money is the root of all kinds of evil, for which some have strayed. Some have strayed. 10 वचन आपण पाहू. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. कित्येक बहकले आहेत. And in the 21st verse again it says, by professing it some have strayed concerning the faith. Some have strayed. 21 वचनामध्ये आपण पाहतो, ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून ढळले आहेत. कित्येक विश्वासापासून ढळले आहेत. All these references we saw in the first epistle to Timothy. हे सर्व जे वचने जे आहेत ते आपण फक्त पहिले तिमोथीच्या पत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. In the first epistle some have strayed, but when we come to the second epistle it says all or many have strayed from the gospel. इथं आपल्या मराठी भाषांतरात कित्येक असं लिहिलेलं आहे, परंतु इंग्रजी भाषांतरामध्ये बघितलं तर पहिले तिमोथीमध्ये काही लोक विश्वासापासून बहकून गेले म्हणून म्हटलं आहे. परंतु जर आपण दुसऱ्या तिमोथी या पुस्तकाकडे आले तर त्या ठिकाणी बहुतेक लोक किंवा पुष्कळ लोक विश्वासापासून बहकून गेले असं बघायला मिळतं. In the 2 Timothy chapter 1 and verse 15 we read like this. 2 Timothy chapter 1 and verse 15. पहिले तिमोथी याचा पहिला अध्याय आणि 15 वचन आपण पाहतो. सॉरी, This you know that all 15th verse, this you know that all those in Asia, all in Asia. दुसरे तिमोथी पहिला अध्याय 15 वचन, जे एशियात आहेत ते सर्व, इथं म्हटलेलं आहे की सर्व लोक म्हणून. And in the same book chapter 4 and verse 16, 2 Timothy chapter 4 and verse 16. चौथा अध्याय आणि 16 वचन त्याच पुस्तकाचं.
at my first defense, no one stood with me. No one stood with me, he says. या ठिकाणी तो म्हणत आहे की पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, कोणीही माझ्या बरोबर नव्हतं. And he says, but all forsook me. आणि तो म्हणत आहे सर्वांनी मला सोडले आहे. So quickly, the church was going away from the pure gospel to the perverted gospel आणि or an adulterated gospel. मंडळी जी आहे ती कितीतरी वेगाने जे शुभवर्तमान आहे त्याच्यापासून जे दुसरे शुभवर्तमान आहे किंवा भेसळ असणारे जे शुभवर्तमान आहे त्याच्याकडे वेगाने ते जात आहे म्हणून आपण पाहतो. I think all of us must have read the one chapter book in the New Testament, that is the book of Jude. आणि माझी अशी आशा आहे की यहुदाचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकच अध्याय बघायला मिळतो. तो अध्याय आपण वाचला असेल. Come with me to Jude and verse 3. यहुदाचे पत्र त्याच्या 3ऱ्या वचनाकडे आपण पाहू. Beloved, while I was very diligent to write to you concerning our common salvation, I found it necessary to write to you, exhorting you to contend earnestly for the faith which was once for all delivered to the saints. 3रं वचन, प्रियजन हो, आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हास लिहावयाची मला ओढ लागली होती. तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हास लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले. Originally, Jude was contemplating to write about something about the blessings of salvation and the hope of salvation and so on, and how to keep up the salvation and so on. मुख्यतः जर पाहिलं तर यहुदाची अशी इच्छा होती की जे तारणामध्ये असणारे आशीर्वाद किंवा तारणामध्ये असणारी जी आशा आहे त्याच्याबद्दल लिहावे म्हणून. He was trying to say, when I was contemplating to write about the common salvation, I understood that some people have secretly crept in or very subtly crept inside with a different gospel and a false prophecy and different spirit, and they have become popular. Hence, I found it necessary to write to you all to contend your faith. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जरी त्याची मोठी ओढ होती की त्याने जे सामायिक तारणाविषयी आपल्याला त्यांनी लिहावे म्हणून, परंतु जे कित्येक मनुष्य चोरून आत शिरलेले आहेत आणि त्यांनी जी सुवार्थ आहे ती सुवार्थ सोडून त्यांनी देवाच्या कृपेचा विपर्यास केलेला आहे, त्याबद्दल मी त्या विश्वासाचं जे समर्थन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला बोध करून लिहावे ह्याचे मला अगत्य वाटले म्हणून तो सांगत आहे. See, here he is exhorting the people to fight for their faith, or to be assertive for their faith, to contend their faith. या ठिकाणी तो लोकांना सांगत आहे की जो विश्वास त्यांनी ठेवलेला आहे त्या विश्वासामध्ये त्यांनी दृढ उभं राहायला पाहिजे, त्या विश्वासाचं त्यांनी समर्थन करायला पाहिजे. The prosperity gospel is another gospel. जे भरभराटीचे जे शुभवर्तमान आहे ती दुसरी सुवार्थ आहे म्हणून पाहतो. This blatantly violate the basic texture and the tenure of the scripture. जे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेले जे मुख्य उद्देश आहे सुवार्थेबद्दलचा त्याच्यामध्ये बदल करून आणतो ही सुवार्थ. The very subject of the Jude was changed or altered because of the prevalent situation. आणि यहुदाचं जे उद्देश होता लिहिण्याचं पत्र त्या परिस्थितीनुसार त्याला ते बदल करावा लागला. So if the Lord Jesus Christ and the church is insulted, the pen in our hand and the tongue in our mouth cannot keep quiet. We cannot keep quiet seeing all these things which is working against the church and Christ, or insulting Christ and the church.
ज्या वेळेस ख्रिस्ताच्या आणि मंडळीच्या विरुद्ध काहीतरी कार्य घडते किंवा त्यांचा अपमान होतो, त्यावेळेस जे पेनामध्ये पेन आहे किंवा आपली जी जीभ आहे ती शांत बसू शकत नाही. हे सर्व गोष्टी मंडळी विरुद्ध किंवा ख्रिस्ताविरुद्ध होत असलेल्या पाहिल्यावर We are called to contend for our faith, or in other words, we are called to fight for our faith and fight for the gospel. आपल्याला विश्वासाकरता समर्थन देणे किंवा विश्वासाकरता आपण लढायला पाहिजे असं आपल्याला सांगण्यात आलेले आहे. We are not to keep quiet at this particular situation when things are going out of hand. ज्यावेळेस परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते त्यावेळेस आपण शांत राहू नये असं आपल्याकडनं अपेक्षित आहे. We cannot afford to be lethargic in this situation. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण आळशी बनू नये. Let us analyze some of the favorite texts of the prosperity teachers and preachers. जे समृद्धीची सुवार्ता सांगतात त्यांचे जे आवडते जे वचन आहेत किंवा जे मुद्दे आहेत त्याच्याकडे आपण पाहूया. We are going to see some of the favorite text of the prosperity teachers, the text which they often use to advocate or to promote their doctrine or their gospel. जे भरभराटीची सुवार्ता सांगणारे जे शिक्षक आहेत किंवा जे संदेष्टे आहेत त्यांचे जे आवडते जे वचन आहेत ते कुठल्या गोष्टींचा ते वापर करतात ते आपण पाहू. The first verse will be 2 Corinthians chapter 8 and verse 9. दुसरे कोरिन्थ्याचा 8वा अध्याय आणि वचन 9. 2 Corinthians chapter 8 and verse 9. दुसरे कोरिन्थ्याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन. This is their foundation text. आणि हे त्यांचा पाया असणारे हा संदर्भ आहे. For you know the grace of our Lord Jesus Christ, that though he was rich, yet for your sakes, he became poor, that you through his poverty might become rich. 9 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता तुम्हा करता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दरिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. It says Jesus Christ has become poor so that we may become rich. इथं असं म्हटलं आहे की येशू ख्रिस्त दरिद्री झाला आहे याकरता की आम्ही धनवान व्हावे. This has absolutely no reference to the material blessings. आणि ह्याचा संदर्भ कुठल्याही प्रकारे ऐहिक आशीर्वादाशी नाही. Jesus was never materially rich. येशू ख्रिस्त कधीही ऐहिक रीतीने तो समृद्ध नव्हता. He was born outside a inn. तो एका गोठ्याच्या बाहेर त्याचा जन्म झाला. गोठ्यामध्ये त्याचा जन्म झाला. He was not given a place in inn. Joseph and Mary was not given a place in inn. They were given a place in the cow shed, cattle shed. योसेफ आणि मरिया यांना राहण्याकरता कोणीही जागा दिली नाही किंवा खोली दिली नाही, परंतु त्याला जे गोठा आहे गाईचा गोठा त्या ठिकाणी त्यांना जागा देण्यात आली. He grew up in a carpenter's house. तो एका सुताराच्या घरामध्ये तो वाढला. He moved about with poor guys. जे गोरगरीब लोक होते त्यांच्या बरोबर तो वावरत असे. He borrowed other people's boat to be his pulpit. आणि त्याचे पुलपिट असण्याकरता त्यांनी इतर लोकांची जी नाव आहे ती त्याने उसने घेतली. Even to pay his tax, he should perform a miracle that Peter should find a coin fishing, getting a fish from the mouth of a fish. कर देण्याकरता देखील त्याला त्या ठिकाणी एक चमत्कार करावा लागला. त्याने पेत्राला तळ्याजवळ पाठवून जे मासा होता त्याच्या तोंडातून जे नाणे आहे ते काढण्याकरता. Then what does it mean to become poor? मग दरिद्री होणे ह्याचा अर्थ काय? To understand that, let us turn our attention to Philippians chapter 2
verses 6 onwards. आणि ह्या गोष्टीचा अर्थ समजण्याकरता आपण फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 6 वचन पाहू. Philippians chapter 2 verses 6 onwards. फिलिप्पीकरास पत्र 2रा अध्याय 6 वचनापासून. Who being in the form of God did not consider it robbery to be equal with God. He did not consider it robbery to be equal with God, but made himself of no reputation, taking the form of a bond servant and coming in the likeness of man. And being found in appearance as a man, he humbled himself and became obedient to the point of death, even the death on the cross, of the cross. 6 वचनापासून तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. The son of inheritance became a servant. आणि जो आशीर्वादाचा पुत्र होता तो दास झालेला आहे. He left the spiritual glory to lift us from the spiritual dung pit. त्याने जे स्वर्गीय किंवा आध्यात्मिक आशीर्वाद होते ते त्याने सोडले याकरता की जे आम्ही खड्ड्यामध्ये असणारे आपण होते ते आम्हाला उंच करण्याकरता. If Jesus has become poor for us means it is a material poverty, and by that he makes us naturally rich. But why Paul in the same epistle says that he is poor? In the same epistle of Corinthians, he says he is poor. जर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात, तर तोच पाऊल त्याच पुस्तकामध्ये जे करिंथकरास पत्र आहे त्याच्यामध्येच तो का बरं म्हणत आहे की येशू ख्रिस्त आमच्या करता तो दरिद्री झाला. So if Paul means that Jesus Christ has materially become poor to make us materially rich, he will not say that he is poor, but in the same epistle he says that he is poor. Paul himself is poor. पाऊल करिंथकरास पत्रामध्ये जर सांगत आहे की येशू ख्रिस्त आम्हाला धनवान करण्याकरता तो स्वतः दरिद्री झाला, पण त्याच पुस्तकामध्ये तो असं काय सांगत आहे की मी येशू ख्रिस्ताकरिता मी गरीब झालो, म्हणजे पाऊल स्वतः येशू ख्रिस्तामध्ये गरीब झाला म्हणून सांगत आहे. In 2 Corinthians chapter 6 and verse 10, Paul says, 2 Corinthians chapter 6 and verse 10, as sorrowful yet always rejoicing, as poor yet making many rich, as having nothing and yet possessing all things. 2 कोरिंथ 6 अध्याय आणि 10 वचन, दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सदन करणारे, म्हणजे इथे तो म्हणत आहे दरिद्री असं म्हणत आहे स्वतः. See, Paul was materially poor, but he made the believers spiritually rich. जरी पाऊल ऐहिक गोष्टींमध्ये किंवा जगातल्या गोष्टींमध्ये तो गरीब होता, तरी त्याने जे इतर लोक होते त्यांना त्याने आध्यात्मिक रीतीने त्यांना आशीर्वादित केलेले आहे, श्रीमंत केलेले आहे. Jesus became a man. येशू ख्रिस्त मनुष्य झाला. Jesus became poor. येशू ख्रिस्त दरिद्री झाला. He left his eternal glory to give us the heavenly blessing, not the material blessing, but it is a heavenly blessing. त्याने त्याचे स्वर्गातले जे ऐश्वर्य आहे तेच त्याने सोडले याकरता की आम्हाला त्याने आध्यात्मिक आशीर्वाद द्यावे, ह्या जगातले आशीर्वाद द्यावे असे नाही. Hope you are able to understand what I am trying to tell here. आणि मी या ठिकाणी काय सांगत आहे ते तुम्हाला समजत आहे अशी मी आशा करतो. And what I am trying to emphasize in this particular background of this verse. आणि ह्या वचनामध्ये असणारी जी पार्श्वभूमी आहे ती तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. Let us come to the next verse which they often use.
आणि जे भरभराटीची सुवार्ता सांगणारे लोक आहेत ते अजून कुठल्या वचन सांगतात ते आपण पाहू. We are studying the favorite texts of the prosperity preachers and see how the context or how it should be rightly interpreted आपण जे contextually. भरभराटीची सुवार्ता सांगणारे जे लोक आहेत, शिक्षक आहेत, त्यांनी कुठल्या वचनांचा अभ्यास उच्चार करतात ते आपण पाहत आहोत आणि आपण त्याचा कसा संदर्भानुसार व्यवस्थित आपण त्याला लागूकरण करायला पाहिजे हे आपण पाहत आहोत. If you take any text out of context, it will be a pretext. That's what is happening often in this kind of another gospel or false doctrines. जर आपण एखादा उतारा आहे तो आपण संदर्भाच्या बाहेर आपण काढला तर त्याचा वेगळाच अर्थ होईल हे आपण पाहत आहे आणि तेच आता सध्याच्या काळामध्ये जे खोटे शिक्षक आहेत ते तशा प्रकारे त्याचा वापर करत आहेत. Philippians chapter 4 and verse 19. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 19 वचन. And my God shall supply all your need according to his riches in glory by Christ Jesus. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवेल. सर्व गरज म्हणून I want all of you to just look into your Bible, into the verse which we read. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी आता जे वाचलेलं वचन आहे ते तुमच्या स्वतःच्या पवित्र शास्त्रामध्ये पाहून तुम्ही वाचावे. And try to answer my question. What will God fulfill? आणि माझे जे प्रश्न आहे त्याचं तुम्ही उत्तर सांगण्याची मी अपेक्षा करतो. देव काय कुठली गरज तो पुरवेल? In other words, what will God supply? आणि दुसऱ्या शब्दामध्ये देव कुठल्या गोष्टीचा पुरवठा करेल? What is that? आणि ती कुठली गोष्ट आहे? It says, shall supply all your need. आणि तिथं म्हटलेलं आहे की तुमची सर्व गरज तो पुरवेल. And the same word is used in verse 16 also. तोच शब्द 16व्या वचनामध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. 16th verse, for even in Thessalonica, you sent aid once and again for my necessities and need. आणि 16 वचनामध्ये आपण पाहतो मी थेसलोनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही दोनदा माझी गरज भागवली. इथे गरज भागवली म्हणून शब्द आहे पुन्हा. Need and necessity. गरज आणि आवश्यकता असं आपण फरक पाहतो. What do you mean by need and necessity? It is the basic needs of our life. आणि इथे मराठीमध्ये एकच शब्द आहे गरज म्हणून, परंतु इंग्रजी भाषेमध्ये आपण वेगळे शब्द पाहतो. गरज आणि आवश्यकता त्याच्यामध्ये काय फरक आहे? That is for us we should have sufficient to drink, sufficient to eat, sufficient to clothe and a place to stay. आणि आवश्यक गोष्टी म्हणजे कुठल्या तर आम्हाला काहीतरी खाण्याकरता पाहिजे, काहीतरी आम्हाला वस्त्र पाहिजे आणि आम्हाला राहण्याकरता एक योग्य अशी जागा पाहिजे. So we should be able to understand the difference between need, want and lust. आणि आपल्याला जे गरज आहे किंवा आपल्याला कुठल्या गोष्टी आवश्यक आहे आणि कुठल्या गोष्टींची आपण लोभ धरतो ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. Say need is the basic things, that is our food to eat and something to drink and something to clothe and a place to stay. That is the need. And God says he will fulfill or supply all our needs. It's not all our wants. We may want or we may desire many things, but God may not supply all those things. आणि गरज म्हटलं तर जे आपल्याला खाण्याकरता जे गोष्टी पाहिजे, आपल्याला घालण्याकरता वस्त्र पाहिजे आणि राहण्याकरता ठिकाण पाहिजे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते गरजेच्या आहेत, परंतु आपल्याला देव ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तो देतो. आपल्याला जी प्रत्येक गोष्टींची अपेक्षा आहे की जी गोष्ट किंवा आपल्याला जी गोष्ट पाहिजे म्हणून आपण ठरवतो ती गोष्ट देव आपल्याला देत नाही. God has not promised to fulfill our want. देवाने आपल्याला ज्या गोष्टींची अपेक्षा आहे किंवा जी गोष्ट आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी अभिवचन दिलेलं नाही. God has promised not to fulfill our lust, but he says that
He will supply all our needs. He will fulfill all our needs, the basic necessities. देवाने आपल्याला ज्या गोष्टींचा लोभ आहे ते देण्याकरता त्यांनी कधीच अभिवचन दिलं नाही, परंतु त्याने आपल्याला ज्या आपल्या गरजा आहेत त्या पुरवण्याकरता त्याने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. And again, we should also understand this promise was given to a church which excelled in missionary giving. आणि हे आपण इथं अजून एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हे अभिवचन आहे ते कोणाला दिलेलं आहे, तर जे मंडळी देवाच्या कार्यकर्ता सुवार्थ कार्यकर्ता ते भरपूर रीतीने ते देणारी अशी मंडळी होती. They excelled in the missionary giving or supporting the missionary work. आणि ती अशी मंडळी होती की देवाच्या सुवार्थ कार्यकर्ता देण्यामध्ये पुढे असणारी ती मंडळी होती. Let us read the 15th verse of the 4th chapter of Philippians. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय आणि 15 वचन आपण वाचू. Now you Philippians know also that in the beginning of the gospel, when I departed from Macedonia, no church shared with me concerning giving and receiving, but you only. 15 वचन. फिलिप्पीकरांनो, तुम्हाला हे ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्या वाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्या बरोबर देण्या घेण्याचा व्यवहार केला नाही. इथे केवळ तुमच्या वाचून म्हणून तो म्हणत आहे. So no other church was supporting this gospel work of missionary Paul, but only this church was supporting him, and for this church this promise was given. दुसरी कुठलीही मंडळी जे पाऊल जे सुवार्थ कार्य करत होता त्याच्याकरता हातभार लावायला किंवा त्याला मदत करण्याकरता पुढे आले नाही, परंतु केवळ ही फिलिप्पीकरासची जी मंडळी आहे ती पुढे आली होती आणि म्हणून त्या मंडळीला हे अभिवचन देण्यात आलेलं आहे. Were they a rich church? आणि हे श्रीमंत असणारी मंडळी होती का? Were they a prosperous church? आणि Maybe they were prosperous in spiritual life, but were they prosperous in their economical life? आणि ही समृद्ध असणारी मंडळी होती का? कदाचित ती आध्यात्मिक जीवनामध्ये समृद्ध असणारी मंडळी असेल, परंतु जे जगिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी श्रीमंत होते का? They were not rich. त्यांनी श्रीमंत नव्हते. No, they were not rich. ते श्रीमंत नव्हते. Come with me to 2 Corinthians chapter 8 verses 1 to 3. दुसरे करिंथ याचा 8वा अध्याय आणि 1 ते 3 वचन आपण वाचू. 2 Corinthians chapter 8 verses 1 to 3. दुसरे करिंथ याचा 8वा अध्याय आणि वचन 1 ते 3. Moreover, brethren, we make known to you the grace of God bestowed on the churches of Macedonia. What is that? That in a great trial of affliction, the abundance of their joy and their deep poverty abounded in the riches of their liberality. Riches of their liberality. And for I bear witness that according to their ability, yes, and beyond their ability, they were freely willing. वचन 1 ते 3 आपण वाचू. बंधूंनो, मासेदोनियातील मंडळावर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवितो. ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा अत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली, कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. They did not give from their abundance, but they gave from their poverty. त्यांनी त्यांच्याकडे Out of their poverty, sorry. त्यांच्याकडे भरपूर असल्या कारणाने त्यांनी दिले नाही, परंतु त्यांचे दारिद्र्यता असताना देखील त्यांनी देवाच्या कार्याकरता दिले. This church was living in deep poverty. That's what he says in the second verse. Joy and their deep poverty. आणि They lived in deep poverty. हे मंडळी कशी होती म्हणून दुसऱ्या वचनामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की अत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य अशा प्रकारे तो सांगत आहे. म्हणजे कमालीचे दारिद्र्य म्हणजे भरपूर गरीब असणारी ही मंडळी होती. He says deep poverty. He
did not say simply poverty, but he says deep poverty. कमालीचे दारिद्र्य म्हणजे अतिशय जास्त रीतीने ते गरीब होते, अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी तो वापरत आहे. Deep poverty, but they abounded in the riches of liberality. They were in poverty, but they were rich in liberality. ते अतिशय दरिद्री अशा परिस्थितीमध्ये ते होते, परंतु देण्यामध्ये त्यांचं कसं होतं मन तर औदार्यानुसार त्यांनी विपुल दिले म्हणून सांगितलेले आहे. When they say deep poverty, maybe they may not even have a single meal, but though their condition was like that, they were liberal in giving. आणि ज्या वेळेस अतिशय दरिद्र असं म्हणून आपण विचार केला तर कदाचित त्यांच्याकडे एक वेळेस खाण्याकरता जेवण सुद्धा नसेल, परंतु त्या परिस्थितीत देखील त्याने औदार्याने आणि त्यांनी विपुल रीतीने देवाच्या कार्यकर्ता दिलेले आहे. This kind of people gave for Paul's missionary work. अशा प्रकारच्या लोकांनी पौलाच्या मिशनरी कार्याकरता दानार्पण दिलेले आहे. To that church, Paul gives this promise, saying that God shall supply all your needs according to his riches in glory. आणि ह्या मंडळी करता पौल असं अभिवचन देत आहे की देव त्याच्या स्वर्गीय संपत्तीनुरूप तुमची गरज येशू ख्रिस्ताच्या ठाई गौरवाने पुरवेल. Don't take the text out of the context. जे शास्त्राचे वचन आहे ते संदर्भाच्या बाहेर काढू नका. Say, this promise was not given to people with one car that they will be provided with another car. हे अभिवचन त्या लोकांकरता दिलेले नाही ज्यांना त्यांच्याकडे एक 4 चाकी गाडी आहे आणि त्यांना दुसरी 4 चाकी गाडी देण्यात येईल म्हणून. No, it's not like that. It is given to the people who, out of their deep poverty, gave liberally to the missionary. आणि तशा प्रकारे नाही, हे अभिवचन त्या लोकांकरता दिलेले आहे ज्या लोकांनी त्यांच्या अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी देवाच्या कार्याकरता विपुल रीतीने त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी आपण कुठल्या गोष्टीचा अभ्यास करत आहे तर जे भरभराटीची सुवार्ता सांगणारे जे लोक आहेत ते कुठल्या कुठल्या वचनांचा आधार घेतात म्हणून त्या गोष्टींचा आपण आता अभ्यास करत आहोत. पहिली गोष्ट आपण पाहिलेली आहे की आपण ज्यावेळेस येशूवर विश्वास ठेवतो त्यावेळेस येशू ख्रिस्त आमच्याकरिता तो दरिद्री झाला आणि त्याच्याद्वारे आम्ही धनवान होतो म्हणून ह्या प्रकारचं त्यांनी आव्हान करतात म्हणून आपण पाहत आहे. परंतु आपण पाहतो की आपल्याला देवामध्ये हे जगिक किंवा जे भौतिक जे आशीर्वाद आहे ते देवाने आम्हाला त्याचं अभिवचन दिलेलं नाही, परंतु येशू ख्रिस्तामध्ये असणारे जे आध्यात्मिक आशीर्वाद आहे, जे स्वर्गीय आशीर्वाद आहे त्याच्याकरता देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे म्हणून आपण पहिला मुद्दा पाहिलेला आहे. आणि दुसरं जे पौलाबद्दल पण आपण त्या ठिकाणी उदाहरण पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी पौल लिहित आहे तो उल्लेख करत आहे की येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण धनवान होतो, परंतु त्याच पुस्तकामध्ये आपण पाहतो की पौलाने तो स्वतः तो दरिद्री होता किंवा त्याला तो गरीब परिस्थितीमध्ये असणारा होता. आणि त्याचा सांगायचा उद्देश हा आहे की येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला ह्या भौतिक गोष्टींचा आशीर्वाद नाही, परंतु स्वर्गीय किंवा जे आध्यात्मिक आशीर्वाद आहे ते आम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होतात. आणि दुसरं जे वचन त्यांनी वापरतात ते आपण पाहिलेलं आहे की फिलिप्पी करासपत्र याचा 4था अध्याय आणि जे 19 वचन आहे त्याचा आपण संदर्भ बघितला. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपल्या संपत्तीनुरूप देव तुमची सर्व गरज
येशू ख्रिस्ता ठाई तुमची गरज पुरवेल म्हणून. म्हणजे देव आमची सर्व गरज पुरवतो म्हणून, किंवा आम्हाला लागणाऱ्या ज्या अपेक्षा असणाऱ्या गरजा आहेत ते सर्व काही देव देतो म्हणून त्यांनी सांगतात. परंतु आता आपण पाहत आहे की हे जे अभिवचन आहे ते फिलिप्पीकरास जी मंडळी आहे त्या लोकांना अभिवचन हे पौलाने कधी सांगितलेलं आहे, तर त्यांनी त्यांची अतिशय दरिद्री जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये देखील त्याने मनापासून विपुल रीतीने त्यांनी देवाच्या कार्यकर्ता जे सेवा कार्य पौल करत होता त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे म्हणून आपण पाहत आहोत. अण्णा आलेले आहेत. अण्णा यू कॅन अनम्यूट. अण्णा yes Anna, now you can unmute. Now you can unmute Anna. ब्रदर अकमर बोला ब्रदर बोला. म्हणजे आम्ही थोडा प्रश्न जाऊया मग. अण्णा ते प्रॉब्लेम आहे वाटतंय. बरोबर कुणी काय थोडा प्रश्न आहे त्यांना शंका असेल तर विचारू शकतात. बरोबर. त्यांनी जॉईन झाले तर कंटिन्यू करूया. टाइम पण आता एंडला आलेला आहे. बरोबर. सर्वांना विनंती आहे की कुणाला काही प्रश्न असेल ना विचारू शकता.